तर आज मी बनवणार आहे कुरडईचा भुगा. जी कुरडई आपण तळतो ती. तर 2-3 कुरडई घेतल्या, आता पाण्यामध्ये भिजत ठेवल्या. 15 ते 20 मिनटं भिजवायच्या म्हणजे छान नरम होतात. त्यानंतर 2 कांदे घेतले, व्यवस्थित असे बारीक कट करून घेतले. त्यानंतर 1 मिरची घेतली होती. इथं 2-3 पाकळ्या लसूण घेतल्या, थोडीशी कोथिंबीर. तर आवडत असेल तर इथं टोमॅटो पण टाकू शकतो. आणि जो लसूण होता तो बारीक असा खलबत्त्याने ठेचून घेते. आणि 15-20 मिनटानंतर जो कुरडईचा भुगा आपण पाण्यात टाकला तो पण छान असा नरम झालेला आहे. त्यानंतर 2 चमचे तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकले, ठेचलेला लसूण टाकला, कांदा टाकला, कांदा थोडासा परतून घेतला. त्यानंतर ती मिरची होती तीही टाकली आणि इथं लाल तिखट टाकलं आहे. आणि त्यानंतर मग जो भिजलेला कुरडईचा भुगा होता तो टाकला. व्यवस्थित तेलात हलवल्यानंतर मग इथं थोडंसं मीठ टाकलं आहे अंदाजानुसार आणि थोडीशी कोथिंबीर. तर हा जो कुरडईचा भुगा असतो ना, खूप छान टेस्टी लागतो आणि लहान मुलांच्या पण आपण टिफिनला वगैरे देऊ शकतो. तर अशी आज कुरडईची छान भाजी बनवलेली होती.